हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आलू मटर पराठा। तर आलू मटर पराठा कोणाकोणाला आवडतो, तर आमच्या घरात तर माझ्या मुलीला ना खूप आवडतो आणि माझ्या मिस्टरांना तर त्याच्याहून जास्तच आवडतो। तर कोणाला काय आणि आमच्या गरोदर बाईसारखं आमच्या घरात डोहाळे लागले होते की आलू मटर पराठा खायचा आहे। 2-3 दिवस चाललं होतं, म्हणून मी फायनली म्हटलं डिसिजन घेतला की चला आज आपण ह्यांना खायला देऊच या। तर मग इथं पाहू शकता, इथं बटाटा मी पहिले बॉईल करून घेतले, मटर आणि बटाटा बॉईल करून घेतलेला आहे। तर स्मॅश वगैरे करून घेतलं, त्याच्यामध्ये काय गरम मसाला वगैरे तुम्हाला जे आवडीचे मसाला आहे ते टाकायचं, किंवा हिरवी मिरची वाटून टाकली तरी चालेल। तर तिखट खात असेल तर इथं माझं म्हणजे हे बनून झालेलं आहे। तर म्हणजे जे आपण मिश्रण आहे ते माझं बनून झालं। इथं मी गव्हाचं जे पीठ आहे ते मळून ठेवलं होतं। तर आता आपण बनवायला घेऊया। तर इथं मी ना छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवल्या, पहिल्यांदा घेतले आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेतले, जसं आपण पुरणपोळी बनवतो तसं भरून घ्यायचं आहे। तर छान असं मग पीठ लावून आपलं छान हलक्या हाताने दाबायचं नाही तर मग सगळं सारण बाहेर निघतं, कारण का ते थोडंसं ओलसर असतं। तर इथे छान असं मी बनवून घेतले पराठे फटाफट, कारण का इकडं आमच्या तोंडाच्या नुसत्या लाळा गळत होत्या, इतकं म्हणजे आम्हाला खायला दमच निघत नव्हता, त्याच्यामुळं फटफट केलं। तर दोघांना गरम गरम छान असं मी दिलं। मी जेव्हा बनवत होते तेव्हा खायला दही आणि पराठा खूप छान लागतो खायला। आणि माझ्या मुलीला असाही दिला ना तरी ती टिफिनला घेऊन जाते, तिला खूप आवडतं। मला जर कधी टिफिनला तिला द्यायला भाजी नसेल ना, ते मी 2 बटाटे उकडते, थोडासा चाट मसाला, इकडचे तिकडचे गावभराचे मसाले टाकते त्याच्यामध्ये, आणि ते तिला मी चपाती बनवायचीच असते मग त्याच्यामध्ये मी तिला बनवून देते। 2 पराठे बनवले ना ती खूप आवडीन खाती, घरी एक खाती, घेऊन 2 जाती, खूप तिला आवडतं आणि पौष्टिक पण आहे त्याच्यामध्ये सगळं। अशा पद्धतीने ती कारण का तिला ना मटर आवडत नाही, वाटाणा आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय करते अशा पद्धतीने जर केलं तर ती खाते तरी। मग मी फटाफट असे सगळे माझे पराठे बनवून झाले। पराठे बनवून झाल्यानंतरला कसं दही वगैरे छान असं मी त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून ठेवली ती। कोणाकोणाला दह्यात साखर नाही आवडत, पण मला दह्यामध्ये साखर आवडते। मला आंबट असं दही एकदम नाही आवडत। तर इथं पाहू शकता काय कधी ना पराठे थोडेसे त्याचं सारण जर ओला असेल ते खाली चिपकतं वगैरे, तर इथं मी थोडं चिपकत होतं। तर छान असं पटापट मी करून घेतलं आणि ते सारण वगैरे भरून। इथं पाहू शकता तुम्ही आपले पराठे रेडी आहे, इथं खायला पण बसलेले आहेत ते। तर इथं पराठा आहे आणि हे पाहू शकता सगळे पराठे आहेत। बटाटा आपलं मटर पनीर पराठा तुम्हाला कसा वाटला, आणि इथं दही आहे, खूप छान लागतं, टेस्टी लागतं। तुम्ही पण एकदा करून पहा आणि खा। सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि तुमच्या मुलांना पण टिफिनला झटपट असा होतो। मला तर खूप आवडतं। मी शेव पराठा सुद्धा बनवते, तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।